मोहितचं लग्न होऊन 6 महिने झाले होते, पण अजूनही तो आपल्या पत्नीच्या प्रेमासाठी तडफडत होता. कारण त्याची साधी, सरळ प्रतिमा आणि साधं आयुष्य, ना दिखाऊपणा, ना राग, संयमाने जगणारा माणूस. काजलला पाहताच त्याने तिला पसंत केलं होतं. ती दिसायला सुंदर होती, पण तिची एक सवय मोहितच्या संसारात विष बनून आली. ती नेहमी स्वतःची तुलना इतरांशी करत राहायची. हे लग्न काजलला मुळीच पसंत नव्हतं, पण वडिलांची तब्येत बरी नव्हती आणि आईचा कठोर स्वभाव पाहून तिला काही बोलता आलं नाही. सगळ्यांना माहीत होतं की काजल तिच्या हट्टात काहीतरी चुकीचं ठरवेल, म्हणून कोणी तिचं मत विचारलंच नाही. मोहित सोज्वळ, स्थिर आणि नम्र होता, त्यामुळे लवकरात लवकर तिचं लग्न उरकलं. पण जेव्हा काजलच्या मैत्रिणीने एका श्रीमंत घरात लग्न केलं, तेव्हा काजलच्या मनातील जळजळ आणखीन वाढली. ती आतून तुटत चालली होती आणि म्हणूनच लग्नाच्या पहिल्याच रात्री तिने आपला सारा राग मोहितवर काढला. मोहित खोलीत आला आणि पलंगावर बसणार इतक्यात काजल उसळली. "खबरदार, माझ्याजवळ बसायचा प्रयत्नही करू नकोस. काय विचार करून माझ्याशी लग्न केलंस? माहीत नाही बाबांना तुझ्यात काय आवडलं?" मोहित शांतपणे तिचं बोलणं ऐकत राहिला. मग हळूच म्हणाला, "तुझ्या घरच्यांनी या लग्नाबद्दल तुझं मत विचारलं नव्हतं का?" "माझं मत विचारलं असतं तर मी नकार दिला नसता का?" मोहितने शांतपणे विचारलं. "तू कोणावर प्रेम करतेस का?" त्यावर काजल तडफडत म्हणाली, "बस, तुम्हा मुलांची विचारसरणी यापुढे जातच नाही. आमच्याकडे दुसरे काही स्वप्न नसतात का? इतर कारणं असू शकत नाहीत का?" मोहितला आपल्या बोलण्याचा पश्चाताप झाला. तो माफी मागून म्हणाला, "ठीक आहे, मी माझे शब्द परत घेतो. सांग ना, नेमकं काय झालंय?" तेव्हा काजल शांत पण कठोर आवाजात म्हणाली, "ज्या जोडीदाराची मी कल्पना केली होती, तू तसा नाहीस. ना रूप आहे, ना रंग, ना पैसा. मला हे लग्न मान्य नाही, म्हणून माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न करू नकोस." हे बोलून ती अंग फिरवून झोपली. मोहितच्या डोळ्यात मात्र झोप नव्हती. तो पलंगाच्या टोकाला बसून छताकडे बघत राहिला. काजलचे शब्द त्याच्या मनात घुमत राहिले. असं करत दिवस पुढे जात होते. मोहित तिचं मन जिंकायचा प्रयत्न करत होता, पण व्यर्थ. कारण काजलने ठरवलं होतं की तो स्वतःच तिला सोडून जाईल एवढं त्याला त्रास द्यायचा. घरचं वातावरण बिघडू नये आणि सासू-सासऱ्यांसमोर काजलची प्रतिमा खराब होऊ नये, म्हणून मोहित तिला आपल्यासोबत शहरात घेऊन गेला, जिथे तो नोकरी करत होता. मोहितची नोकरी वाईट नव्हती. तो तिच्या प्रत्येक गरजा पूर्ण करत होता. पण काजलची इतरांशी तुलना करण्याची सवय त्यांच्या संसाराचं आयुष्य खराब करत होती. तिच्या लक्षात मात्र हे अजून आलं नव्हतं. शहरात पोहोचल्यावर मोहितने घराचं दार उघडून हसत म्हटलं, "स्वागत आहे तुमचं मॅडम. कृपया आत या." त्यावर काजल ओठ वाकडे करत म्हणाली, "स्वागत असं करत आहे जसं राजमहालात आणलंयस." मोहित आतून तुटला, पण नेहमीप्रमाणे हसून तिला शांत केलं. दुसऱ्या दिवशी सकाळी काजल अजूनही झोपलेली होती. मोहित म्हणाला, "अगं उठ ना, मला ऑफिसला उशीर होईल. पटकन नाश्ता तयार कर ना." हे ऐकताच काजल संतापून म्हणाली, "माझ्याकडून काही अपेक्षा ठेवू नको, समजलास? मोठा आला मला नाश्ता बनवायला सांगणारा. मी नाही करणार काही नाश्ता-वाश्ता." हे बोलून ती परत झोपली. मोहितला वाटलं आता वाद होणारच, पण त्याने हसत उत्तर दिलं, "काही हरकत नाही डार्लिंग. आधीही मी स्वतःच बनवायचो, आता पण करतो. सांग ना, काय खाशील?" काजलच्या मनात विचार आला, अखेर हा माणूस कोणत्या मातीचा बनलाय? कितीही काहीही बोललं तरी याला रागच येत नाही. तेवढ्यात मोहित पुन्हा म्हणाला, "अगं पटकन सांग ना, काय खाशील?" काजल रागाने म्हणाली, "विष खाईन, बनव ना." "पण ते मला बनवता येत नाही, त्यासाठी तुलाच मेहनत घ्यावी लागेल." हे ऐकून मोहित हसत हसत स्वयंपाकघरात गेला. काजल चिडली, पण काही बोलली नाही. थोड्या वेळाने मोहित परत आला आणि म्हणाला, "मी तुझ्यासाठीही नाश्ता बनवला आहे." हे म्हणताच त्याने पटकन काजलच्या कपाळावर हलकं चुंबन घेतलं आणि निघून गेला. सगळं इतक्या वेगात झालं की काजलला काहीच कळलं नाही. आज पहिल्यांदा मोहितने तिला स्पर्श केला होता आणि त्या स्पर्शाने तिच्या अंगातून एक गोडशी झिंझिनी गेली. पण लगेचच तिच्या मनातले जुने विचार पुन्हा जागे झाले. ती उठली, आंघोळ करून तयार झाली.
बाहेर आली तर टेबलावर नाश्ता ठेवलेला होता आणि बाजूला एक चिठ्ठी होती. काजलने ती उचलून वाचली. आता तरी उठलीस ना? तुझ्या उशाखाली काही पैसे ठेवलेत. घरात बसून कंटाळा करू नकोस. जवळच मॉल आहे, तिथे जा आणि तुला जे हवं असेल ते घेऊन ये. संध्याकाळी लवकर येईन. तुझा मोहित. चिठ्ठी वाचून काजलच्या चेहऱ्यावर हलकीशी स्मित रेषा उमटली. तिने नाश्ता केला, पैसे घेतले आणि मॉलकडे निघाली. मॉलमध्ये फिरताना तिची नजर मैत्रिणीवर रीनावर पडली. तिने हसत आवाज दिला, अगं रीना. रीना वळली आणि आनंदाने काजलला मिठी मारली. अगं तू इथे कशी काय काजल? थक्क झाली. रीनाच्या अंगावर महागडी साडी, दागिने, सगळं अगदी श्रीमंतीचे दर्शन देणारे होते. ती म्हणाली, मी ठीक आहे, पण तू तर ओळखू येत नाहीस. तेवढ्यात एक देखणा तरुण रीनाजवळ आला आणि म्हणाला, मला ओळख करून देणार नाहीस का तुझ्या मैत्रिणीसोबत? रीना म्हणाली, हा माझा नवरा आहे. हे ऐकून काजल जळून खाक झाली. रीनाचा नवरा तसाच होता जसा तिने आपल्या नवऱ्यासाठी कधी कल्पना केली होती. वरून तो रीनावर ओसंडून प्रेम करत होता. तिच्या समोरच तो तिला ज्वेलरीच्या दुकानात घेऊन गेला आणि रीनाने नकार दिला तरी तिच्या गळ्यात सोन्याची चेन घातली. हे पाहून काजल मनात म्हणाली, किती नशीबवान आहे रीना. आणि मला फक्त 10,000 रुपये देऊन सांगितलं, जा शॉपिंग कर. रागाने पेटलेली काजल घरात आली. खरेदी केलेलं सगळं सामान सोफ्यावर फेकून दिलं आणि खिडकीजवळ उभी राहिली. थोड्या वेळाने मोहित आला. त्याने काजलला खिडकीजवळ उभं पाहिलं आणि तिच्या केसात गजरा खोचू लागला. काजल संतापून गजरा कचऱ्याच्या टोपलीत फेकून म्हणाली, हे आणलेस माझ्यासाठी? इतकं सामान्य गिफ्ट, पण मी का तक्रार करावी? मला माहीत आहे यापेक्षा जास्त देण्याची तुझी ताकद नाही. तिच्या प्रत्येक शब्दाने मोहितचं मन विदीर्ण झालं होतं. तरीही त्याने तिचे हात आपल्या हातात घेतले आणि शांतपणे म्हणाला, अगं काय झाले काजल? का नेहमी माझ्याशी असं वागतेस? मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. तुला जे हवंय ते सगळं आणीन. दिवस रात्र मेहनत करीन. तुझे सगळे स्वप्न पूर्ण करीन. फक्त मला तुझ्या हृदयात थोडीशी जागा दे. हे बोलून त्याने काजलला आपल्या मिठीत घेतलं. पण तिने त्याला दूर सारत रागाने म्हटलं, नको आहे मला तुझ्याकडून काहीही. माझा दम गुदमरतो या घरात, या नात्यात. मला या सगळ्यातून मुक्त व्हायचं आहे. मला तुझ्याशी घटस्फोट हवा आहे. देशील का मला? तिच्या शब्दांनी मोहितच्या डोळ्यात पाणी आलं. त्याचं मन तुटून पडलं होतं. तो हळूच म्हणाला, ठीक आहे, जर हाच तुझा निर्णय आहे तर तसं होऊ दे. पण मला थोडा वेळ दे. लवकरच घटस्फोटाचे कागद तयार करून आणतो. हे बोलून मोहित घराबाहेर निघून गेला आणि काजल बसून रडू लागली. असं करत दिवस पुढे जात होते. आता मोहित फारच कमी बोलायचा, फक्त आवश्यक तेवढंच. काजलही त्याच्याशी काही बोलण्याचा प्रयत्न करत नव्हती. ती सकाळी लवकर उठून नाश्ता तयार करायची. मोहित शांतपणे खाऊन ऑफिसला निघायचा. हाच रोजचा क्रम झाला होता. एके दिवशी काजल काही कामासाठी बाहेर गेली असता तिने पाहिलं की रीनाचा नवरा एका रेस्टॉरंटमध्ये दुसऱ्या मुलीसोबत बसलेला होता. दोघे अगदी जवळजवळ होते, हसत बोलत होते. हे पाहून काजलच्या विश्वासाला धक्का बसला. तिला वाटलं, हा तोच आहे, रीनाचा नवराच आहे. आणि दुसऱ्या स्त्रीसोबत ती काही क्षण थक्क उभी राहिली आणि उलट्या पावलांनी घरी परतली. रात्री मोहित आला तेव्हा त्याने पाहिलं की काजल काहीशी गप्प आहे. विचारात हरवलेली बिछाण्यावरती वारंवार कूस घेत होती. मोहितला राहावेना. तो म्हणाला, काय झालं? काही त्रास आहे का? काजल शांतपणे म्हणाली, नाही, काही नाही. आणि ती पुन्हा कूस बदलून झोपली. ही पहिलीच वेळ होती की काजलने मोहितच्या प्रश्नाला थेट उत्तर दिलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी मोहित ऑफिसला गेल्यावर काजल विचार करू लागली की रीनाला हे सांगितलं पाहिजे. तिच्याकडे रीनाच्या घराचा पत्ता होता म्हणून ती तिकडे गेली. घराच्या गेटजवळ पोहोचताच आतून येणाऱ्या आवाजांनी ती थांबली. तिने आत डोकावून पाहिलं. रीना आपल्या नवऱ्यावर ओरडत होती, तुझे त्या दुसऱ्या मुलीशी संबंध आहेत. लाज वाटली नाही तुला असं घाणेरडं वागायला? रीनाचं बोलणं संपताच तिच्या नवऱ्याने तिला जबरदस्त चापट मारली आणि गुरगुरत म्हणाला, अवकातीत राहा. स्वतःला काय समजतेस तू? अरे होतीस तरी काय तू? माझ्याशी लग्न केलंस म्हणूनच आज तुझी ओळख बनली आहे. हे महागडे कपडे, दागिने, हे ऐशोआराम, हे सगळं स्वप्नातही पाहिलं होतंस का? नाही ना? मग इथे राहायचं असेल तर हे सगळं सहन करावं लागेल.
हे सगळं ऐकून गेटच्या बाहेर उभी असलेली काजल हादरली. तिला असं वाटलं की जणू ती चापट तिच्याच गालावर बसली आहे. तिच्या विचारांवर, तिच्या अहंकारावर. तेवढ्यात रीनाने आपल्या नवऱ्याला जोरदार चापट लगावली आणि सगळे दागिने काढून फेकून दिले. ती ओरडली, हे ठेव तुझे दागिने तुझ्याकडेच. मला तुझं काहीही नको. मला असा नवरा हवा जो माझ्यावर प्रेम करेल, माझी मनापासून काळजी करेल. असा नाही जो फक्त दिखावा करतो. मला असा जीवनसाथी हवा जो माझं न बोललेलंही समजेल. असा माणूस मिळाला तर मी झोपडीतही राहायला तयार आहे. समजलास? हे ऐकून काजल शांतपणे अलगद पावलांनी आपल्या घरी परतली. तिच्या मनात हजारो विचार फिरत होते. आज पहिल्यांदाच तिला जाणवलं की ती मोहितसोबत किती अन्याय करत होती. तिच्या मनात मोहितबद्दल आदर निर्माण झाला. तिला समजलं की नवरा श्रीमंत असावा असं नाही, पण प्रेम करणारा असणं गरजेचं आहे. तिला स्वतःवर राग येत होता. अंतःकरण तिला धिक्कारत होतं. तिने ठरवलं की आज मोहित समोर सगळं कबूल करायचं, त्याची माफी मागायची आणि तो जी काही शिक्षा देईल ती स्वीकारायची. हे सगळं विचार करत काजल घरी पोहोचली. आज पहिल्यांदाच तिला हे घर खरंच आपलं वाटत होतं. संध्याकाळी तिने लवकर जेवण बनवलं आणि मोहितची वाट पाहू लागली. मोहित ऑफिसमधून थकलेला परत आला आणि सोफ्यावर बसला. तेवढ्यात काजल त्याच्यासाठी पाणी घेऊन आली. मोहित आश्चर्याने तिच्याकडे बघत राहिला, कारण असं काही तिने कधी केलं नव्हतं. त्याने पाण्याचा ग्लास घेत म्हणाला, आज माझ्याकडे तुला देण्यासाठी काहीतरी आहे. हे ऐकून काजल गप्प राहून त्याच्याकडे एकटक बघत राहिली. मोहितने आपल्या बॅगमधून घटस्फोटाचे कागद काढून तिच्या हातात दिले आणि म्हणाला, मी माझी सही केली आहे, तूही कर आणि तयारी ठेव. उद्या रात्री मी तुला तुझ्या घरी सोडून येईन. तुला काही सांगायची गरज नाही. सगळा दोष मी स्वतःवर घेईन. हे बोलून तो आपल्या खोलीत गेला आणि झोपला. काजल त्या कागदांकडे बघतच राहिली जिथे मोहितची सही होती. तिच्या मनात स्वतःविषयी तिटकारा निर्माण झाला. तिला वाटलं जमीन फाटून जावी आणि ती त्यात गडप व्हावी. दुसऱ्या दिवशी सकाळी काजल उठायच्या आधीच मोहित ऑफिसला गेला होता. ती उठली तेव्हा पाहते तर टेबलावर नाश्ता तयार ठेवलेला आहे आणि बाजूला एक चिठ्ठी आहे. तिने चिठ्ठी उघडून वाचली. आज ऑफिसमध्ये खूप काम आहे म्हणून लवकर निघालोय. तू तयारी ठेव, रात्री निघायचं आहे. हे वाचताच काजलच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. रडत रडत ती स्वतःशीच म्हणाली, कमीत कमी एकदा तरी माफी मागायची संधी तरी दिली असतीस. ती पूर्ण दिवस रडतच राहिली. काही खाल्लंही नाही. रात्री थकलेला मोहित परत आला. त्याच्याही डोळ्यात रडण्याच्या खुणा होत्या. तो आत आला तेव्हा काजल सोफ्यावर शांतपणे बसली होती. तिचा चेहरा फिक्का पडलेला होता. मोहितने न पाहताच विचारलं, सगळं सामान ठेवलंस ना? काही राहिलं नाही ना? हे बोलून तो आत जाणार इतक्यात काजलने त्याचा हात पकडला. मोहित मागे वळला. काजलच्या चेहऱ्यावरून अश्रू ओघळत होते. हे दृश्य पाहून मोहितचं हृदय द्रवलं. तो म्हणाला, काय झालं? काही हवंय का? तेवढ्यात काजलचा संयम सुटला. ती रडत रडत त्याच्या छातीवर डोकं ठेवत म्हणाली, मला माफ कर ना मोहित. कृपया मला स्वतःपासून दूर करू नकोस. मला समजलंय की पैशांपेक्षा प्रेम महत्त्वाचं असतं. मला अजून एक संधी दे. मला घटस्फोट नको आहे. ज्या प्रेमाची वाट मोहित इतके दिवस पाहत होता ते आज त्याला जाणवत होतं. त्याच्या डोळ्यातही पाणी आलं. त्याने काजलला घट्ट मिठी मारली आणि म्हणाला, पुन्हा असं सोडून जाण्याचं बोलणार नाहीस ना? नाहीतर यावेळी मी जगू शकणार नाही. तेवढ्यात काजलने त्याच्या ओठांवर हात ठेवत म्हटलं, खबरदार, पुन्हा असं बोललास तर बघ. मोहित तिच्याकडे बघून हलकंसं हसला. त्या रात्री पहिल्यांदाच त्यांच्या घरात खरं प्रेम परत आलं होतं. मोहितचा संयम, प्रेम आणि त्यागाचा अखेर विजय झाला होता आणि खऱ्या अर्थाने मोहित आणि काजलचा संसार आता सुरू झाला. मित्रांनो, या जगात सगळे पैसा कमवण्याच्या शर्यतीत धावत आहेत, पण खरं सांगायचं तर पैसा आयुष्यातलं सगळं काही नसतं. एखाद्या माणसाच्या हृदयात प्रेम आणि आदर असणं ही तितकीच आवश्यक गोष्ट असते. कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा, व्हिडिओला हाईप करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह.